पाहुयात आजच्या ठळक बातम्या। शहरभर दहशतीचे वातावरण आहे। भूत माकडाने सगळ्यांना त्रस्त करून सोडले आहे आणि चोर दरोडेखोर त्याचा फायदा घेत आहेत। भीतीपोटी लोकांनी घराबाहेर पडणं बंद केलं आहे आणि जागोजागी चोऱ्या होत आहेत। भूत तर नसतातच आणि भूत माकड देखील नसतात। हे नक्कीच एखाद्या चोराचं काम आहे जो सगळ्यांना भूत बनून घाबरवत आहे, जेणेकरून लोक भीतीपोटी घराबाहेर पडणार नाही आणि तो सर्रास चोरी करेल। वीर, तू बरोबर बोलतोयस। हे एखाद्या चोराचंच काम आहे। आपण त्याला पकडलं पाहिजे। तर तू आहेस भूत माकड। मला सुरुवातीपासूनच संशय होता। सावधान, कुणीतरी माझ्या मागे लागला आहे। त्याला उडता सुद्धा येतंय। माहित नाही कोण आहे, पण दिसायला तर मुलासारखाच आहे। होल टीम बॅक टू बेस। सगळेजण आपल्या अड्ड्यावर परत या लगेच। हे काय होतंय? पळा इथून। हे टॉयज कोणाचे आहेत? ह्यांना सांभाळा, थांबवा ह्यांना। पळा! अहो सर, कुठे पळताय? थांबा। आई, वाचव! निघ वीर, इथे रोबोटॉइजने हाहाकार माजवलाय। ते लेझर बीम्सनी फायर करताय। टीचर्स आणि स्टुडंट्सला एका खोलीत बंद केलाय। तिथून पळ वीर, पळ। तुम्ही सगळे जा, मी बघतो ह्यांना। वीर, तू थांब, मी बघतो। एवढे छोटे टॉयज आणि एवढा मोठा हंगामा केलाय। आता जाऊन सगळ्यांना ठीक करतो। तुम्ही गपचूप सगळे इथून निघून जा, नाहीतर जिंटूला जेव्हा राग येतो तेव्हा जमीन हलते, आकाश फाटतं। मी 3 पर्यंत मोजेन। 1, 2, 1 मिनिट। हा सामना बरोबरीचा असेल। मी तुम्हाला समान संधी देईन। अगडम बगडम आलम फालम इकडम तिकडम दम दमादम। ओके, 1, 2 आणि 3। विसरलो। मी कुठे? हे जग एवढं मोठं कसं झालं? हा कावळा माझ्या मागे का लागलाय? वाचवा। आता मलाच काहीतरी केलं पाहिजे। इमली, चुलबुल, तुम्ही इकडेच थांबा। एक मिनिट, मी दरवाजा उघडतो आहे।
चिलबुल तू टिंबकटूला सांभाळ, मी वीरला सोडवते. हॅलो बॉस, वीर आपल्या काही देत आहे बॉस. बघितली माझ्या छोट्या छोट्या टॉयची कमाल. आय एम जीनियस, सुपर डुपर जीनियस. काय झालं वीर? वीर घशात काहीतरी अडकलंय का? वीरचा घसा जाम झालाय. आता तो नॉर्मल रोबोटच राहिलाय. आता येईल मज्जा. मॅग्नेटो ये. हा तर मॅड मॅक्सचा रोबोट आहे. वीर पळ. पळ वीर. हं? आजोबा. माझ्या कोणत्याही गॅजेटला कमांड नाही देऊ शकत. आता मी काय करणार? मला नॉर्मल पॉवर्सनेच काम चालवावे लागेल. थँक्यू वीर. हे केकमुळे झालेलं नाहीये. हे मॅड मॅक्सने विचारपूर्वक केलंय. आधी कुठच्या तरी डिव्हाइसने वीरचा घसा खराब केला, जेणेकरून वीरला आपल्या गॅजेट्सना कमांड देता येऊ नये, आणि मग आपल्या रोबोटला पाठवलं. आता काय होणार आजोबा? चल, त्याच्या घशात एक थ्रोट क्लिअरिंग डिव्हाइस टाकायला लागेल की तो बरा होईल. अरे वीर असा कसा जंप करतोय? एका लहान मुलासाठी हे शक्य नाहीये. बघितलं बाबा, मी म्हणालो होतो ना वीर रोबोट आहे. रोबो बॉय पण वीरच आहे. पण माझं म्हणणं कोणी ऐकलंच नाही. आता स्वतः बघा. वीर, मी आता याला लाथ मारून संपवतो. सॉरी सॉरी. अरे मुलांनो, या या या. खूपच स्वस्त चाट खा आणि लक्ष देऊन ऐका. जर कोणी रोबो बॉयचा मित्र आहे तर त्याला फ्री चाट मिळणार. फ्री चाट. या या लवकर या. मी आहे रोबो बॉयचा मित्र. माझं नाव चिंटू आहे. तो माझा खास मित्र आहे. तू रोबो बॉयचा मित्र आहेस? खरंच तू किती लकी आहेस जिंटू. चला जिंटू बाबाला खूप चाट खायला द्या. लवकर लवकर. असं ऐकलंय रोबो बॉय कडे प्रत्येक प्रकारच्या फाईट साठी वेगवेगळे 7 प्रकारचे सूट्स आहेत. आणि लोक म्हणतात त्याला हवं तर तो 7ही रूपात एक साथ येऊ शकतो. माझा मित्र 7 वेगवेगळ्या सूट मध्ये देखील येऊ शकतो. अरे तो आहे ना, काही पण करू शकतो. ओ, जर तू त्याला काही वेळासाठी इथे एक साथ 7 रूपात बोलावलंस तर मी तुला आयुष्यभर फुकट चाट खायला देईन. मी त्याचा खूप मोठा फॅन आहे. मी त्या 7ही सूट मध्ये त्याच्यासोबत फोटो घेईन, त्यांना चाट खायला देईन. प्लीज 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 तुझ्या मित्राला बोलव. काही वेळेचाच तो प्रश्न आहे. मी जादूने वीरचे 7 क्लोन्स बनवतो आणि इथे बोलवतो. हा पण खुश होईल आणि मला आयुष्यभर फुकट चाट पण खायला देईल. याची चाट किती टेस्टी आहे. खरं तर तो 7ही रूपात इथेच येणार आहे. त्याने मला इथे भेटायला सांगितलेलं. बघा, तो येतच असेल.
अगडम बगडम आलम पालम इकडम तिकडम दम दमादम. वीरचे क्लोन्स वेगवेगळ्या 7 सूट मध्ये एक साथ झाडाच्या मागून निघून इकडे येऊ दे. I am glad. Very, very glad. जिंटू बाबा, आयुष्यभर तू इथे फ्री चाट खा आणि मी यांच्या सोबत काही फोटो घेतो. अच्छा, हे घे चाट खा. चाट खूप टेस्टी आहे. चिंटू बाबा, हे तर माझं काही ऐकत नाही. यांना सांग माझं सगळं ऐकायला. काही वेळेचा तर प्रश्न आहे. मी जे सांगेन ते सगळं करायला सांग. प्लीज प्लीज प्लीज. माझ्या मित्रांनो, यांचं सगळं ऐका. हे जे बोलतील ते करा. ओके, ठीक आहे, चालेल. तुम्ही सगळे माझ्या बरोबर या. आपण फोटो सेशन करू. जिंटू बाबा, तू चाट खा. आम्ही आलोच.